नमस्कार मंडळी, स्वागत आहे पूनम पवार व्लॉगच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज मी अपग्रेड केलेलं आहे ते म्हणजे एका नवीन आयफोनमध्ये. आणि यापुढचे जे आपले व्लॉग्स येणार आहेत ते सगळे याच आयफोनमध्ये मी शूट करणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. वेल, हा व्हिडिओ आहे तो माझा एक्सपिरियन्स अंडरग्राऊंड मेट्रोने, ॲक्वालाईन मेट्रोने ट्रॅव्हल करण्याचा. याबद्दल तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये कसं मेट्रोचं जाळं पसरत चाललेलं आहे आणि कनेक्टिव्हिटी सुधारत आहे. तर प्लॅटफॉर्म नंबर 1 कफ परेडच्या दिशेने आणि 2 JVLR आरेच्या दिशेने जातं आणि इथून मी प्रवास सुरू केलेला होता. साधारणतः एक 8 मिनिटाचा वेटिंग टाईम होता. रविवारचा दिवस होता, प्लॅटफॉर्म एकदम खाली होता. हा माझा दुसरा किंवा तिसरी वेळ आहे ॲक्वालाईनने ट्रॅव्हल करण्याची. 60 रुपीज तिकीट होतं. त्यानंतर मग प्रवासाला सुरुवात झाली संध्याकाळी 5:15 वाजता. ट्रेन एकदम खाली होती. 5:15 वाजता सिप्स, त्यानंतर मग सँटाक्रूज, T1, T2 एअरपोर्ट, धारावी, दादर, बँड्रा असं सगळं करत करत फायनली मी 5:48ला महालक्ष्मी स्टेशनला पोहोचले. एक गोष्ट इथे चांगली आहे ते म्हणजे तुम्हाला इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कुठे तुम्हाला कुठल्या गेटने एक्झिट घ्यायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं असेल. पण गंमत अशी झाली की मला वाटलं की महालक्ष्मी मेट्रो स्टेशन महालक्ष्मी टेम्पलच्या जवळ असेल, पण तसं नव्हतं. पण फायनली मी कॅब केली आणि तिथे पोहोचले. त्यानंतर ही आहे माझी बहीण कोमल, जिच्याबरोबर मी शॉपिंग करण्यासाठी इथे आलेले आहे. आम्ही नल्ली स्टोअरला आलेलो आहोत. महालक्ष्मी टेम्पलच्या ते ऑपोजिटला आहे. तर तुम्हाला जर कधी करायची असेल शॉपिंग, साडी वगैरे खूप छान मिळतात इथे. सो इथे थोडीशी शॉपिंग केल्यानंतर मी परत माझ्या परतीच्या प्रवासाला निघाले. अगेन 60 रुपीज तिकीट. यावेळी मी मरोड नाक्यापर्यंत तिकीट घेतलेलं आहे. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे ना ट्रॅव्हलचा, मला असं वाटलं की हे खूप इझी ऑन टाईम आहे ॲक्वालाईनने प्रवास म्हणजे. आणि बाय रोड आणि मुंबई लोकल ट्रेनपेक्षा तरी डेफिनेटली बेटर आहे. लाईटनिंग स्पीडमध्ये आपण पोहोचतो ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथे. तर खूपच सुखकर असा प्रवास होता. तुम्ही जर ॲक्वालाईनने ट्रॅव्हल केलं असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.